आमुचे सज्जन संत साधुजन होय समाधान होय समाधान आमुचे होय समाधान दयांचे आमुचे सज्जन संत साधुजन आमुचे सज्जन संत साधुजन होय समाधान होय समाधान आमुचे होय समाधान दयांचे आमुचे सज्जन संत साधुजन आमुचे सज्जन संत साधुजन दयाचे निसंगे पाविजे विश्रांती दयाचे निसंगे पाविजे विश्रांती साधुवादियंती सारिखेची दयाचे निसंगे पाविजे विश्रांती साधुवादियंती सारिखेची सदा संत समाधानी सारिखेची सदा समाधानी म्हणून यामनी आवडती म्हणून यामनी आवडती आमुचे सज्जन संत साधुजन आमुचे सज्जन संत साधुजन होय समाधान होय समाधान आमुचे होय समाधान दयांचे आमुचे सज्जन संत साधुजन आमुचे सज्जन संत साधुजन आवडती सदा संत जीवलग आवडती सदा संत जीवलग सुखरूप संग सज्जनांचा आवडती सदा संग सज्जनांचा संग पापा ते संहारी सज्जनांचा संग सज्जनांचा संग संग सज्जनांचा संग पापा ते संहारी म्हणून याधरी रामदास म्हणून याधरी रामदास आमुचे सज्जन संत साधुजन आमुचे सज्जन
सज्जन संत साधुजन संत साधुजन संत साधुजन आ बघा, हे आपल्याला सगळ्यांना समाधान हवंय. तर रामदास स्वामी म्हणले मला समाधान, ते आता त्यांची नम्र भूमिका आहे. म्हणले मला समाधान कुठे मिळतं? संतांच्या संगतीत मिळतं. हम्म. तर आज आपण आपली सुखाची संकल्पना काय आहे याच्यावर आपण विचार करणार होता. रामदास स्वामींसारखं आपलं म्हणतात तसं झालं पाहिजे. आपल्याला संतांच्या संगतीत सुख वाटलं पाहिजे, तिथं विश्रांती वाटली पाहिजे. हं. तर आपण आता आधी आपली प्रार्थना म्हणू. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना एकदा. हं. बघा, किती जरी दृश्यामध्ये अडकायचं नाही असं ठरवलं तरी ओळखीचे चेहरे भेटले, साधक जण भेटले, आपल्याला ज्या विषयाची आवड आहे ते भेटले की साधू संतांच्या संगतीत समाधान एक वेगळं लागतं. हं. तर तसा आता आपला 3 आठवड्याचा खंड पडला. तर आपल्याला, तुम्हाला आता माहिती आहे की हा 18वा दशक आपला चालू आहे. आणि त्याच्यामध्ये आपण हे अनेक हे पुढचे समाज बघितले. हं. आणि त्याच्यामध्ये नंतर अ, आपली साधना कशी चालू आहे ते बघितलं. मग धर्मस्थापनेचे नर बघितलं. या मला असं वाटतं हा 6वा समास तुम्हाला आठवत असेलच. त्याच्यामध्ये हे उत्तम पुरुष म्हणजे सौंदर्य आहे, पण ते बाहेरचं, फक्त बाहेर शरीराचं सौंदर्य नाही. तर सुंदरता ही मनाची आणि बुद्धीची एकाग्रता म्हणजे खरं सौंदर्य. आणि असं ज्याचं मन आणि बुद्धी म्हणजे भावना आणि बुद्धी हे ज्याच्यामध्ये एक पावलेले असतात, त्यांचं माधुर्य असतं, तोच जगामध्ये सामाजिक राजकीय नेतृत्व करू शकतो. आणि अशा पुरुषाचा सहवास घडणं, अशा पुरुषाच्या विचारांचा सहवास घडणं, हे देणे ईश्वराचे आपल्याला आहेच. पण तो पुरुष, अवतारी पुरुष, हं, न धर्मस्थापनेचे नर, तेची ईश्वराचे अवतार, हे ईश्वराचंच देणं आहे. तर हे आपण विषय आपण बघितले. पण आता आपण खूप दिवसांनी भेटत आहोत, तर आपण या 18व्या दशकाचे थोडक्यात एक आढावा घ्यायचा का? अगदी थोडक्यात. म्हणजे या विषयाचं रामदास स्वामींनी हा समास, हा दशक इतका सुंदर एकत्र केलेला आहे. फारच त्याचं बघूया आपण. तर हे आपण पहिला कुठला बघितला, तर हे सर्व देवांचे मूळ हा एक अंतरात्मा आहे. हा खरं त्यातनं निष्कर्ष काढला. बहुदेव स्थान निरूपण. या दशकाचं नाव सुद्धा बहुजिनसी आहे. आणि जणू काही रामदास स्वामींनी
वेळोवेळी केलेली भाषणं, निरूपणं, कीर्तनं त्यांनी नंतर एकत्र करून त्याचा हा समाज बनवला. पण हा दशक बनवताना त्यांनी फार मोठं त्याच्यामध्ये ते एक असं असतं, सत्पुरुषाचा परमात्म्याशी संबंध कधी तो अलग नसतोच. त्यामुळे त्याचं जे जे करणं असतं ते दिव्य होतं. त्याच्याकडे अनेक वेळा अनेक वेगळ्या वेगळ्या अंगांनी बघितलं, डायमेन्शननी, तरी नवीन नवीन अर्थ कळत जातो. तसंच आपण आज थोड्या वेगळ्या तऱ्हेने याचा आढावा घेऊया. तर बघा की लोकांमधल्या प्रचलित असलेल्या देवदेवता, हं, या तर आपण बघितल्या, समर्थांनी सांगितल्या, आणि त्याच्यामध्ये शिकायचं काय, खरा देव हा अंतरात्मा आहे. आणि ह्या अंतरात्मनिष्ठेचे महात्म्य फल ह्याच्यावर त्यांनी जणू काय या पूर्ण दशकाची प्रस्तावना म्हणून या समासाच्या शेवटच्या 23-24 ओवी आहेत. तर ह्या सुरुवातीच्या या बहु देवस्थानच्या ओव्यांमध्ये त्यांनी सुरुवात बघा, त्यांनी रूढींवरती एका तऱ्हेनं आपल्याला रूढी ओलांडून पुढे जायला सांगितलं. पण त्यांनी स्वतः काय केलं, तर सुरुवात त्यांनी ट्रेडिशनली रूढीला अनुसरून गजवदनाने केली. मग सरस्वतीला वंदन केलं. मग ब्रह्मदेवाला निर्माण केलं सृष्टीरचनेबद्दल, आणि ती सृष्टीरचना मेंटेन करण्यासाठी विष्णूला नमन केलं. ही सगळी त्यांनी रूढीचं पालन केलं, पण आपल्याला ते रूढीच्या पलीकडे जायला सांगत आहे. मग रूढींच्या पलीकडे का जायचं? त्याचं असं आहे की लोकांमध्ये प्रचलित असलेल्या देवदेवता हे बरेच वेळा तो एक इतिहासाचा भाग असतो, सामाजिक उन्नतीचा भाग असतो, समाजाच्या त्या काळी प्रचलित असलेल्या रीतिरिवाजांचा एक तो परिणाम असतो. मग त्यांनी बघा, त्याने सांगितलं, एक दोन उदाहरणं आपण अगदी बघू, की खंडेरायाला भंडारा आवडतो, तो पिवळा हळद, त्याला पिवळी काया, मग त्याच्यासाठी वेगळं कांदे भरीत रोडगे खाया, असं त्यांनी वेगळे, तुळजाभवानीचं वेगळं आहे, असं त्यांनी संबंध सांगितलं. हे सगळे आपण वेगवेगळे बघितले, रूढी कल्पना बघितल्या. तर ह्या सगळ्या काय आहेत? या रूढी परंपरा आहेत. मग आता बघा, इथे आमचा हा युवकांचा मेळावा गेल्या 2 आठवड्यात होता, 2 आठवड्यापूर्वी. एक 40 एक युवक, 9वी 10वी 11वीची मुलं जमली होती. त्यांच्या सगळ्यांचं काय होतं, नाही नाही म्हणा, आम्हाला हे जुनं काही नको. मग आता रूढी परंपरा असं आहे की रूढी परंपरा, आता आपण ह्या हिंदू समाजात जन्माला आलो बघा, मग त्याचा काय असतो, त्याचा पण एक परिणाम असतो. मग त्याचा म्हणजे आम्हाला अंध अनुकरण करायला सांगू नका, असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं. आणि त्याच्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती, तर त्याला त्यांचा विरोध होता. मग त्यांना विचारलं, का तुमचा विरोध आहे? त्यांनी बऱ्याच जणांनी विचार केलेला नसायचा त्याच्यावर. मग म्हटलं, ह्याला स्वामीजींनी त्यांना चर्चेमध्ये सांगितलं, मग हा अंधविरोध नाही का? तुम्ही या रूढींना म्हणजे फूल का व्हायचं देवाला, असे अनेक प्रश्न होते. मग त्यांना सगळ्यांना टेन्शन असतं बघा, या 9वी 10वी 11वीच्या मुलांना, सगळ्यांना टेन्शन असतं. मग स्वामींनी त्यांना सांगितलं, हां, विचार करा, तुम्हाला कसलं टेन्शन आहे. त्यांनी लिहून काढलं. मग त्याला ते टेन्शन घालवण्यासाठी तुम्ही काय करता? मग म्हणे, जातं का त्यांनी टेन्शन? नाही सर. मग ह्या रूढींमध्ये पूजा केल्याने टेन्शन कसं कमी होतं, हे त्यांनी स्टेप बाय स्टेप समजावून सांगितलं. तर असं आहे, स्वामीजींनी त्यांना सांगितलं. मग म्हणे, अनुकरण करायचं का? ते म्हणले, असं आहे, ह्या दोघांमधलं चॉईस, तुम्हाला तुमचं हित साधायचं आहे ना? हो. ते म्हणले, मी तुमचं हित सांगतो, ह्याच्यावर तुमचा विश्वास आहे का? हा म्हणले, आहे. मग म्हणे, या दोघांमधली जर निवड करायची झाली, अंध अनुकरण का अंध विरोध, तर म्हणे, मी अंध अनुकरण करणारा पसंत करेन, अंध विरोधाच्या ऐवजी. कारण म्हणले, या रूढी अशा आहेत की त्यांनी या काही मनामध्ये समजून ठेवून त्या केलेल्या असतात. त्यांनी फॅनॅटिक होऊ नका, पण त्या रूढी पालन केल्याने काही फायदा होतो. आणि विरोध म्हणे, मग तर तुमचा विरोध असतो, तुमचं स्वतःचं तत्वज्ञान त्यात काहीच नाही, तुमचं स्वतःचं फाउंडेशन त्याला काहीच नाही, केवळ विरोधासाठी विरोध.
मग म्हणे खरं काय करावं? खरं म्हणले त्या पाठीमागचे तत्व समजून घ्या. ही रूढी का आहे? त्यातनं मला काय साधायचं आहे? हे तत्व तुम्ही जर समजून घेतलं, मग एकदा म्हणे तत्व समजलं ना, की मग म्हणे तुम्हाला रूढी पालन करायची असेल, तुम्हाला जर त्याचा फायदा दिसत असेल ती करा. मग म्हणे तुम्ही फसले जाणार नाही. हम्म. एकाने त्यांना काय विचारलं माहिती आहे का? एकाने स्वामीजींना विचारलं की आमच्यातले काही जण आहेत ते आता डॉर्मला जातात. मग तिथे डॉर्ममधले घरची कुटुंबाच्या मर्यादा असतात, त्या नसतात डॉर्ममध्ये राहायला गेल्यावर. मग ते काही जण गोमांस खातात, काही इतर खातात. मग म्हणे तरी ते हिंदू आहेत का? हा. तर स्वामीजी म्हणले आपला हिंदू धर्म हा फॅनॅटिक नाही आहे. तो बुद्धीला आवाहन करतो आणि इट एम्पॉवर्स यू फ्रॉम विदिन. त्यांना एक स्वामीजींनी त्यांना प्रश्न विचारला की म्हणे ते त्यांना हे इंटरफेथ ऑर्गनायझेशन असतात ना, त्याच्यामध्ये एका प्रश्नोत्तरामध्ये बरेच ख्रिश्चन धर्माचे मध्ये सुद्धा बरेच आहेत, बॅप्टिस्ट आहेत, रोमन कॅथलिक आहेत. त्यांना एक एकाने विचारलं, मग म्हणे महात्मा गांधी अ, स्वर्गवासी झाले का नाही? ते स्वर्गात गेले का नरकात गेले महात्मा गांधी? आता म्हणले ते जर स्वर्गात गेले म्हणावं तर म्हणे ते ख्रिश्चन नव्हते. मग ते त्यांनी ख्रिश्चन धर्माचं काही पालन नाही केलं, मग ते स्वर्गात नाही गेले. मग ते नरकात गेले म्हणावं तर म्हणे त्यांनी किती चांगलं काम केलेलं आहे, लोकसेवा केली आहे. मग त्यांनी सांगितलं नाही म्हणे ही इज इन बिटवीन. म्हणे हे म्हणे तुमच्या तत्वज्ञानाला पटतं का? हं. तुमच्या तत्वाला पटतं काय? तर ह्या तऱ्हेनं हिंदू धर्म फॅनॅटिक नाही आहे. तो बुद्धीला आवाहन करतो. हे त्याच्या पाठीमागचं तत्व समजून घेण्यामागे हा उद्देश आहे. हे नुसती कोरडी चर्चा नाही आहे ही. ह्याने आपल्याला यातनं शिकायला मिळतं. मग आपण त्या पाठीमागचं तत्व रामदास स्वामी काय सांगतात? ते रामदास स्वामी सांगतात, सकळ देवांचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ, भूमंडळी भोग सकळ त्यासेच घडे. हा. त्या सगळे जे भोग आहेत हे त्या परमात्म्याच्या चैतन्यामुळेच घडतात. मग भूमंडळी भोग घडतात म्हणजे काय होतं? होतं नक्की काय? तर म्हणले हा खरा देव हा अंतरात्मा आहे. हे आपल्याला पटायसाठी आपली साधना परिपक्व व्हायला लागते. त्यासाठी विचार करायला पाहिजे. हे बघा, हा एक मॅच्युरिटी इन अंडरस्टँडिंग असं आहे की आता आपण समर्थांचा साधनेचा क्रम बघू. हा साधनेचा क्रमविकास ज्याला आपण म्हणतो, एव्होल्युशन म्हणा किंवा अंडरस्टँडिंगमधली मॅच्युरिटी म्हणा, त्याच्यामध्ये काय आहे? सुरुवातीला रूढीने काय होतं? कळत नकळत श्रवण होतं. साधू संगतीत काय होतं? श्रवण होतं. सुरुवातीला श्रवण होतं. मग त्याच्यावर दुसरी हे काय आहे की ते जे श्रवण झालं आहे, आधी आपण नुसती भजनं म्हणत असू, मग त्याच्यावर आपण विचार करतो, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, आणि मग जे असं पटलं जे मग ते आपल्या कृतीत आपण उतरतो. की कृतीमध्ये येतं, आणि मग ते कृतीत आणलं की आपली जी रिस्पॉन्स आहे तो बदलतो, आणि तो संतांना ज्या गोष्टी पसंत आहे, जसा रिस्पॉन्स पसंत आहे तसा आपला स्वभाव बनतो, तसं आपला सेकंड नेचर बनतो, स्वभाव बनतो. आणि मग तो स्वभाव काही वेळे एखाद्या वेळे आपण एखाद दोनदा वागतो तसे म्हणतात, मग कळतं की अरे हे असं वागून फायदा झाला. माझ्या मनाची शांती टिकली, जे काय असेल ते आपण म्हणू. ते आपल्याला पटतं. मग आपण आत्मपरीक्षण करू लागतो की अरे, मग काही वेळे असा प्रश्न पडतो की मला साधनेत प्रगती होती आहे का नाही. मग आपण आत्मपरीक्षण करायला आपली मॅच्युरिटी येते, आपलं परीक्षण व्हायला. आता बघा, हे अगदी मी सोपं सांगतोय, कठीण नाही आहे ना खूप. आता बघा, हे 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 पाच सांगितले. आता ह्या दशकातले समर्थांचे पाच पहिले समास बघा. हे बहुदेवस्थान श्रवण झालं, समजण्यासाठी सर्वज्ञ संघ निरूपण झालं. कृतीमध्ये उतरायला मी त्याच्यासाठी एलिजिबिलिटी पाहिजे ना, ती म्हणजे निस्पृह.
ती निस्पृहता पटली. मग स्वभाव बनायला मला त्याच्यात बुद्धीचं महत्त्व पटलं पाहिजे, व्हॅल्युएशन पटलं पाहिजे, की ह्या मनुष्य देह मिळणं, वेदांत विचार ऐकायला मिळणं, हे युनिक आहे हे. हं. ते देह दुर्लभ निरूपण झालं. आणि आत्मपरीक्षा ही करंटपण परीक्षा, म्हणजे आपण वेड्यासारखा वेळ फुकट घालवत नाही ना. हं. तर ते बघा किती सुंदर आहे हे. हा क्रमविकास एका वेगळ्या तऱ्हेने हे डायमेन्शन आहे, की उपदेश वरवर पाहिलं तर असं वाटतं तर काय तोच तोच विषय पुन्हा पुन्हा काय सांगतात. पण नाही बघा, हा समासाचे विषय सुद्धा किती सुंदर आलेले आहेत. बर, आता आपल्याला अडचण काय आहे मग हे येण्यामध्ये, आपल्या समजण्यामध्ये अडचण काय आहे? तर अडचण असं आहे, आपण देहापेक्षा मनाने अधिक जीवन जगतो. हं. म्हणजे काय होतं, आपण ध्यान देवाचे करतो खरं, पण आपल्या सगळ्या सुखाच्या कल्पना आहेत ना, त्या देहाला गृहीत धरून मग असतात. हां. आता आपण कुठे साधना शिबिर जरी कुठे असेल ना, तरी आपण म्हणू मग तिथे तुमची राहायची सोय आहे का? मग ते सेल्फ कंटेंट बाथरूम आहे का? हं. मग तिथे खोलीमध्ये आमच्या मायक्रोवेव्ह असेल का? सगळ्या साधनाला शिबिराला जरी गेलो, रेफ्रिजरेटर असेल का? सगळे आपल्या देहाला धरून असतात. हं. मी आता हे साधना शिबिर म्हणजे नुकतंच आता एका आठवड्यात आपला दासबोधाचा वर्ग झाला नाही, कारण युवकांचं शिबिर होतं. दुसऱ्या आठवड्यात वर्ग झाला नाही, कारण महासमाधी कॅम्प होता. मग तिथेही असे 600-700 जण जमले होते. तिथे हीच चर्चा, की हे असं आहे का? तर सगळ्यात सुखाच्या संकल्पना देहाला गृहीत धरून असतात. मग ते जाण्यासाठी समर्थ काय म्हणले? प्राणी साभिमाने भुलले, ध्येयाकडे पहात गेले, मुख्य अंतरात्म्यास चुकले, अंतरी असोनी. आता ह्याची एक झलक येण्यासाठी तुम्हाला एक मी उदाहरण देतो, की देहाचं समजलं, की देहाच्या पलीकडे सुद्धा जाऊन विचार करायला पाहिजे. मग देहाच्या पलीकडे पहिलं काय आहे? मन आहे. मग आता बघा, आपण आता इथे महासमाधी कॅम्पला गेलो होतो. तिथे अनेक जुने मित्र वगैरे ओळखीचे चेहरे भेटले. मग असं असतं बघा, मला जे जाणवलं ते सांगतो हां, की जो मनुष्य भेटायला आला ना कोणी, की त्याच्याबरोबर तो त्याची मनाची स्पंदनं घेऊन येतो. त्याच्या मनाची स्पंदनं घेऊन येतो. आणि बघा कोणी आला की प्रसन्न वाटतं त्यांच्याशी बोलायला. हं. आणि काही आलं की असं वाटतं, आता कशाला आला हा इथे? येऊन तक्रार करायला सुरुवात करणार. ते असं होतं. त्याचं एक उदाहरण मला आठवलं, ते तुम्हाला सांगतो. खरं घडलेलं उदाहरण आहे. त्यांच्याकडनं मी स्वतः ऐकलेलं आहे. मी ज्यांच्याकडे जायचो मालाडला ज्ञानेश्वरी ऐकायला, त्यांनी एकदा सांगितलं, आणि गेल्या गुरुवारी इथे, तर ही बरीच 25 30 35 वर्षापूर्वीची आठवण आहे. ते काय म्हणले, त्यावेळेस तुम्ही उपासनी महाराजांचं नाव ऐकलंय का? उपासनी महाराज ते त्यावेळेस होते, आता नाही आहेत ते. ते म्हणले गेल्या आठवड्यामध्ये अ, ते आले होते इथे. तर म्हणे मला माहीत नव्हतं. आता त्यावेळेस काय इंटरनेट नाही, फोटो वगैरे. म्हणजे कोणीतरी येऊन बसले बाहेर, मला माहिती नव्हतं. त्यांना म्हटलं या या आतमध्ये, ते आले नाहीत. अ, बाहेरच बसले. तर झालं काय, कोणीतरी जेव्हा सांगितलं, हो हे उपासनी महाराज आहेत. मग इथे कसे आले? तर म्हणले ते गाडी मोटारीने, प्रसिद्धीच होते त्यावेळेस उपासनी महाराज, अत्यंत सिद्ध मनुष्य. ते कुठे चालले होते. तर ह्या हे जे मालाडचं जे देऊळ आहे, आता 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 ते देऊळ पाडलं, तिथे सोसायटी झाली. त्या देवळावरनं जाताना पुढे गेले. तर पुढे गेल्यावर त्याने ड्रायव्हरला सांगितलं, थांबवा गाडी इथे. त्यांच्याबरोबर चालले होते ते. म्हणजे इकडे देऊळ आहे, तिथं जायचं आहे. तिथे गेले. मी स्पंदनांचं सांगतोय. तर ते गेले बाहेर, मग आले देवळात, तिथे बाहेरच बसले. मग त्यांना सांगितलं कोणी, उपासनी महाराज आले, त्यांना आतमध्ये बोलवा. ते म्हणले नाही, आतमध्ये म्हणे मला उपासनेचा इतका प्रभाव दिसतोय, मी आतमध्ये कसा जाऊ?
तिथे बाहेरच बसून मग म्हणे काहीतरी पाणी तरी क्या खा काही नाही. म्हणे त्यानं दूध दिलं, ते दूध प्यायले. तिथेच त्यांनी ध्यान केलं आणि पुढे गेले. ते गेल्यानंतर या बाबासाहेब बेलसरांनी त्यांच्या गुरूंना सांगितलं. ते म्हणे असं झालं, म्हणे ज्ञानी मनुष्य असला पाहिजे. तर त्या आपलं जर मन संवेदनाशील असेल तर ती स्पंदनं आपल्याला जाणवतात. हं. तर आपलं मन जर शुद्ध असेल, आपण बघा कुठल्या एखाद्या चिंतेमध्ये असू आणि कोणी विनोदी मनुष्य आला, काहीतरी आपलं विनोद सांगितलं, आपल्याला बरं वाटतं की नाही. हां. तर ज्या संतांचा कायम संवाद परमात्म्याशी चालू असतो, त्यांच्या संगतीमध्ये या परमात्म्याचं चैतन्याचं हे वैभव आहे. तर रामदास स्वामी आपल्याला म्हणतात की सुखाची कल्पना आपली बदलूया, आपलं मन साधनेनं असं हलकं करू. तर हलकं करू म्हणजे काय करू? हलकं करू म्हणजे असं की पहिली माझ्या बुद्धीची खात्री पटली पाहिजे की हे सुख जे मी जे म्हणतो ते देहाचं सुख सध्या मला खरं वाटतंय, असू दे, पण ह्याच्या पलीकडेही काही सुख आहे आणि ते मला मिळवायचंय असं बुद्धी नुसतं जरी पटलं, आणि ते तुम्हाला सगळ्यांना पटलं आहेच मला खात्री आहे. कारण तुम्ही बघा, या जगामध्ये सध्या या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा, सोशल मीडियाचा इतका प्रभाव आहे. ते सोडून सुद्धा तुम्ही हे दासबोध ऐकायला तुम्हाला येता, याचा अर्थ तुम्ही नक्कीच तुमचं मनाने, तुम्ही स्वच्छ मनाने, पूर्ण धारणेने, निष्ठेने तुम्ही आलात. तर रामदास स्वामी सांगतायत की आपण निष्ठा आणखीन प्रबळ करूया, की मुख्य परमात्मा आहे आणि तो आपल्या आपल्याच अंतरी आहे. प्राणी स्वाभिमाने भुलले. मग भुलले म्हणजे काय? तर एक समजलं पाहिजे, आपल्या आजूबाजूचे संबंध म्हणजे देह आणि अभिमान यांचे गुंफलेले जाळे आहे. मग आता असं आहे, ते जाळं आधी पटलं पाहिजे. आता मी मगाशी सांगितलं ना, जुने मित्र कोणी भेटले आता महासमाधी कॅम्पला, साधना शिबिराला, मग ते उगीच साधनेचा ज्याच्याशी संबंध नाही अशा चौकशा करता नाही कामा. मग तुमच्या मुलाचं लग्न झालं का? मग सून आहे का? ते जवळ राहतात का? चांगले वागतात का? त्याचा आपल्या साधनेशी काय संबंध आहे? अरे मग आम्हाला बोलवलं नाही लग्नाला, बरं झालं ना नाही बोलवलं. हो, उगीच तिथे जायला कुठे आपलं. तर असं वाटलं पाहिजे की हां ठीक आहे, ठीक आहे, नाही काही मला कळायची गरज नाही. हं. हे उगीच या जाळ्यात अडकायचं कशाला? हं. म्हणले समर्थ आपल्याला एक रिटॉरिक प्रश्न विचारतायत. अरे आता हा 18वा दशक आला, अरे या आत्म्याची चळवळ पाहे, ऐसा भूमंडळी कोण आहे? म्हणजे वी शुड राईज टू दिस चॅलेंज. आणि अगाध पुण्य अनुसंधान राहे काही एक. आणि बघा, आपल्या सगळ्यांच्या हातून नक्की काहीतरी पुण्य नक्की घडलंय आपल्या सत्पुरुषाशी. या जन्मी, आधीच्या जन्मी नक्की संबंध आल्याशिवाय आपल्याला रामदास स्वामींच्या दासबोधाची गोडी लागणं शक्य नाही. हे पुण्याचं फळ आपल्याला लागून आपल्याला हे अनुसंधान करावंसं वाटतं. ही त्याचीच देणगी आहे, हे आपलं पुण्यफळ आहे. हं. या अंतरनिष्ठेचे हे जे आपलं महत्त्व आहे ते काय आहे? त्या साधनेच्या क्रमविकासामध्ये ते ते सांगतात, या अनुसंधाना सारिखे जळोन जाईजे किलमिशे, अंतरनिष्ठ ज्ञानी ऐसे विवरून पाहाती. माझ्या मते ही 23 आणि 24वी ओवी आहे. ही ह्या दशकाची सूत्र आहे, हे 18व्या दशकाचं. की एक किलमिश म्हणजे, आता आपण सकाळी समजा साधना करायला, जप करायला उठायचं ठरवलं आणि काय अलार्म झाला. हं. तर असं तर नको, आता आणखीन 10 मिनिटं झोपूया. तर हे जे वाटतं ना, ते म्हणजे किलमिश. तर हां, की किलमिश म्हणजे काय? तर हा आळस. तर मी आपल्या इथे स्वामीजींची भाषणं होती, स्वामी अपराजितानंद. त्यांचे संवाद होत होते साधकांशी. तुमच्यापैकी काही जणांनी अटेंड सुद्धा केली असतील. तर ते हे सकाळी उठायचं उदाहरण दिलं, ते साधकांनी गजर
वाजायचं. स्वामीजी त्यांना म्हणले, तुम्हाला सकाळी उठायला गजर लागतो का बरं? आपलं आपण उठलं पाहिजे म्हणले. ते म्हणले, अहो एक काय 2 गजर उठायला त्रास होतो. तर हे म्हणजे किलमिश आहे. अजून मनाला खात्री, आनंदाची खात्री पटली नाही. हं. मग कोणी म्हणले हा दासबोधाला कोणाशी आता 3-4 आठवड्यामध्ये अनेक जण भेटले. तर दासबोधामध्ये म्हणजे दासबोधाचं मूळ काय आहे? म्हटलं अहो हे सिद्ध पुरुषांनी लिहिलेला ग्रंथ आहे. तर परमात्म्याचं अ, समर्थांना ते रामाला समर्थ म्हणत असत रामदास स्वामी. आणि समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. हां, म्हणजे त्याच्या म्हणजे म्हणून म्हणे गीता कसं म्हणजे श्रीकृष्णाने सांगितली तसं म्हटलं हो, दासबोध हा श्रीरामाची वचनं जी आहेत ते रामदास स्वामींनी लिहून ठेवलेत. आता बघा, हे कृष्णाच्या वचनाशी हा 23वा श्लोक किती मिळता जुळता आहे बघा. पहिल्यांदा आपण 23 हा आधी श्लोकच हा 23वाच बघू आधी, की ही जी अंतर्निष्ठा आहे, अनुसंधान प्रयत्न करणं आहे, त्यांनी काय होतं, निष्ठेने करत राहिलं की आपली आनंदाची व्याख्या बदलते. आनंदाच्या आड येणारे जे अडचणी आहेत ना, त्या अडचणी वाटेनाशा होतात. सहज होतं ते. त्यांनी आपली अंतर्निष्ठ निष्ठा ज्ञानाने बसते, बुद्धीत परिवर्तन होतं. आणि आपण कायम विवरोनी पाहती म्हणजे आपल्या जीवनात येणारे सगळे प्रसंग आपण या निष्ठेला तपासून पाहतो. आपल्या साधनेला तपासून पाहतो. समजा कुठे कोणी बोलावलं, अमुक अमुक संध्याकाळी रात्री आमच्याकडे पार्टी आहे या. मग पहिला विचार मनात आला पाहिजे, नाही मग माझा हे सत्संग बुडेल किंवा मला सकाळी उठायला उशीर होईल, नको. ते विवरून पाहतं म्हणजे ते प्रत्येक तपासून पाहायचं की हे माझ्या साधनेच्या आड येणार आहे का. हां. हं. आता गीतेचा श्लोक बघूया आपण. तर हे 5व्या अध्यायातला श्लोक आहे. आणि 5व्या अध्यायामध्ये हे शेवटचे जे 3 श्लोक आहे त्यामध्ये श्रीकृष्णांनी कर्मयोगाचं एक अत्यंत सूक्ष्म थोडक्यात मधुर तऱ्हेनं 3 श्लोकात सारांश सांगितलं आहे. आणि त्यांनी काय मिळतं, मला काय मिळेल, तर म्हणले लभंते. आपल्याला प्रश्न असतो ना, मला काय मिळेल. लभंते ब्रह्मनिर्वाणम ऋषय क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः. आपण या ओवीवर आणि या पहिल्या समासाच्या शेवटच्या नि- निर्णायक ह्या निर्णय घेतलेल्या ओवींवर वेळ जास्ती देतोय, कारण हा माझ्या मते या दशकाचं सूत्रस्थानी आहे. तर क्षीण कल्मषा म्हणजे माझी पापवृत्ती क्षीण झाली. आजच्या भजनात होतं ना, की पापवृत्ती क्षीण झाली आणि मला संतांच्या संगतीत आनंद झाला. इथं तेच सांगतात बघा, जळोनी जाई जे किलमिशे. भगवद्गीता म्हणते कर्मयोगाने तुमची पापवृत्ती क्षीण होते. क्षीण कल्मषा. आणखी काय होईल, लभंते ब्रह्मनिर्माण ऋषय. आता असं बघा की ऋतम परा पत्प्रज्ञा असं एक उपनिषदातलं वाक्य आहे, की ऋतम आणि सत्यम. तर ऋतम म्हणजे अल्टिमेट ट्रुथ, की केवळ ऋषी जे चिंतन करतात, ज्या सत्यावर जे चिंतन करतात तो ऋषी. हम्म. त्याला समर्थ ज्ञानी म्हणतात. तिथे ज्ञानी म्हणले, इथे ऋषया म्हणतात भगवद्गीतेमध्ये. त्यांनी काय, ज्ञानाने काय होतं, छिन्न द्वैधा. आपली मनाची जी कन्फ्युजन्स आहेत, संशय आहेत, करू का नको, काय होईल, माझी प्रार्थना देवाला पोचते का नाही, कितीतरी प्रश्न असतात आपले, ते सगळे नष्ट होतात. छिन्न द्वैधा. त्यालाच ते अनुसंधान म्हणतात. अनु म्हणजे बाजूबाजूने, सर्व बाजूने. अनुक्रमणिका असते ना, अनु अनु त्या क्रमाने सगळं व्यवस्थित विचार करून ते संधान म्हणजे नेम अगदी व्यवस्थित करत राहणं. कुठल्या कशाने डिस्ट्रॅक्ट न होता त्याला म्हणतात अनुसंधान. मग यतात्मान त्याला म्हणले अंतरनिष्ठा. त्याने काय होतं, सर्वभूत हिते रता. हे अंतरनिष्ठेचं महत्व आहे. आणि असं आहे, ही उपासना हेच मोक्षाचा मार्ग आहे. तर समर्थ म्हणतात अंतरनिष्ठ तितके तरले.
अंतरभ्रष्ट तितके बुडाले, बाह्याकारे भरंगळले लोकाचारे. म्हणजे बघा, ह्या 1 ते 20 ओव्यांमध्ये लोकाचार म्हणून सगळ्या देवदेवतांचं रूढी विचार सांगितले. पण म्हणले त्याचा उपयोग कशासाठी? त्यांचा जर देवतेशी आणि त्या देवतांचा मूळ परमात्म्याशी संबंध असेल तर ती रूढी परंपरा छान आहे. त्याच्या पाठीमागे जे तत्व आहे ते लक्षात घेतलं तर मग अंतर्निष्ठ तरली. आणि फक्त लोकाचारातच बुडलो तर मग ते त्यात काही अर्थ नाही. मग आता हे समजण्यासाठी जाणत्यांच्या संगतीत राहिलं पाहिजे, आजच्या भजनात म्हटल्याप्रमाणे. हम्म. मग खरा जाणता कोण आणि त्याच्यापाशी काय शिकावे हे सांगणारा दुसरा समाज बघितला. मग असं त्यांनी बरंच सांगितलं. जाणत्याचे पेच जाणावे, पुष्कळ पुष्कळ सांगितलं. त्याच्यावरचे तो प्रसंगांना कसं तोंड देतो ते सांगितलं. त्याच्या स्फूर्तीचे तरंग जाणावे, त्याचं धूर्तपण जाणावं. राजकारण म्हणजे तो गोड बोलून विभिन्न विचारांच्या माणसांना कसं जोडून ठेवतो, त्याला ह्या दृष्टीनं समर्थ राजकारण शब्द वापरतात. आपण जे पॉलिटिक्स म्हणतो ते त्या अर्थाने नाही. बघा तुम्ही संतांच्या संगतीमध्ये बघा, ज्या लोकांचं बाहेर आपापसात नको पटू दे, पण संतांपाशी सगळे अगदी अंतरनिष्ठेने त्यांच्या गोडी गुलाबीनं काम करतात. का? कारण संत त्यांच्यातलं, त्यांच्यात जो चैतन्य आहे, गुणग्राही असतात संत. ते त्यांना आवडेल असं, त्यांना झेपेल असं, त्यांची प्रगती हित होईल असं त्यांच्याकडनं काम ते त्यांच्याकडनं असतात. या दृष्टीनं ते त्यांचं राजकारण जाणावे. ते म्हणले, जाणत्याची कवित्वे शिकावी, गद्ये पद्ये ओळखावी, माधुर्य वचने समजावी, अंतर्यामी. हे सगळं आपण एक स्वामी तेजमानंदांची एक आठवण बघून त्याच्यावरचं एक पद सुद्धा आपण बघितलं होतं. त्याची एक आणखीन एक आठवण झाली मला, ती सांगतो की जाणता पुरुषाच्या संगतीत काय होतं. तर एकदा काय झालं, या विभूती आश्रम आपला बांधणं चालू होतं ना पुण्याजवळ. तुमच्यापैकी बरेच जण तिथे गेले सुद्धा असाल. पण 12-15 वर्षापूर्वी तिथे जाणं फार जिकिरीचं होतं, राहणं तिथे. तिथे एक जण, एक अकाउंटंट तिथे राहायला आले की सेवेसाठी भारावून जाऊन. पण काय झालं, 2-3 महिन्यात त्यांना तिथे कठीण असतं हो. तुम्ही जर परदेशात खूप दिवस वर्ष राहिला असाल आणि मग दुसऱ्या नवीन जागी, मग तुम्ही जर, एक स्वामी सांगत होते की हे जे म्हणे रिटायर झालेले कलेक्टर किंवा फार कंपनीच्या मोठ्या हुद्द्यावर जी माणसं असतात ना, त्यांना म्हणे या सेवाभावी संस्थेमध्ये काम करणं फार कठीण जातं. का वाईट असतात असं नाही, पण म्हणे ते कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर असतात ना, तिथे काय त्यांना सवय झालेली असते, हुकम, मी म्हणतो ते करा. पण आता तेच समाजसेवे संस्थेमध्ये तसं चालत नाही. ते ते- ते- त्यांनी कसं तसं नाही चालत. तर ते अकाउंटंट आले राहायला तिथे. ते गुरुजी आले. ते गुरुजींना काय सांगितलं त्यांनी, म्हणजे मला भेटायचं आहे. गुरुजींनी आपलं विचारलं, कसं काय चालू आहे का तुम्ही. म्हणे तुम्ही भरभरून गुरुजींना काय काय अर्धा तास पुष्कळ काहीतरी एक लिस्ट आणली होती, 10-15, हे असं त्रुटी ते सांगितल्या. गुरुजींनी सगळं ऐकलं. गुरुजी त्यांना म्हणले, झालं इतकंच, एवढंच आहे. मी म्हणे आणखीन 15 सांगतो तुम्हाला. काय त्रुटी आहेत ते. तुम्ही काय करता, ते तुम्ही हे बदलण्यासाठी तुम्ही काय योगदान करता, त्यासाठी ही साधना आहे म्हणे. म्हणजे तुम्हाला ते एवढ्याच दिसल्या, मी आणखीन 15 सांगतो तुम्हाला, त्याच्यात काय. तर त्रुटी आहेतच म्हणून नाही कोण म्हणतं. ही काय म्हणे परफेक्ट जागा नाही आहे. तर हे त्यांनी ज्या तऱ्हेनं, आणि आता त्यांना पटलं बघा, ते आहेत अजून. त्यांनीच मला हे सांगितलं. मी टीका म्हणून नाही सांगत आहे, मला शिकण्याचं माझं स्फूर्तीस्थान म्हणून तुमच्याशी शेअर केलं मी हे, की त्यांना ते पटलं बघा. कसं मधुर्य वचन आहे. त्यांना कसं गोड बोलून त्यांनी त्यांचं कशी दिशा बदलली त्यांच्या विचारांची. मला फार घेण्यासारखं आहे त्याच्याकडनं. आणि ते साधक सुद्धा किती थोर मनाचे. त्यांनी आपणून मला ही आठवण सांगितली त्यांची. त्यांनी आपणून सांगितलं की असं जा. हं. वा. तर हे सगळं जाणत्या पुढच्या सत्संग मिळणं फार भाग्याचं आहे. तर हे, मग तो काय सांगतो, काय शिकायचं, की तो निर्माण करतो जना.
परमात्म्याचं आत्मचैतन्याचं सांगतात. परी पाहो जाता दिसेना विवेक बळे अनुमाना आणीत जावा. त्या परमात्म्याचा हात बघत राहा. मला एक विनोबा भावेंचा एक वाक्य वारंवार त्यांनी स्फूर्तीदायक आहे. ते काय म्हणले, जेव्हा कोणी असं खूप तर्क करायला लागला ना, ते म्हणले, तुम्ही सगळे म्हणे विज्ञानाने अंध झालेले लोक आहात. बघा काय काय त्यांनी शब्द वापरला, तुम्ही विज्ञानाने अंध झालेले लोक आहात. म्हणजे काय, मला जर दिसलं तर ते खरं. आपण तुम्हाला सगळं दिसतं असं कोणी सांगितलं? तुमची बुद्धी प्रमाण आहे का की तुम्हाला पटलं तर सत्य आणि असत्य? मग समर्थ काय म्हणतात की नम्र भावनेनं जे आपण करतो देवापाशी ती उपासना आहे. आणि उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची. तुम्ही ते प्रत्येकाला तपासून बघा की हां, ह्या असं असं वागण्याने मला फायदा होतोय का? होतोय ना. हा, मग ते अनुभवात, सगळ्या अनुभवातच आहे. एक वेस्टर्न फिलॉसॉफी आणि ईस्टर्न फिलॉसॉफीमध्ये हा एक मुख्य फरक आहे. दोन त्याचे आठवणी सांगतो. एक आठवण अशी आहे की ते संत म्हणले की भारतीय संतांनी आधी अनुभव घेतला आणि मग ग्रंथ लिहिले. याच्या उलट जे फिलॉसॉफर युनिव्हर्सिटीमधले जे विचार तत्वचिंतक आहेत, त्यांनी नुसतं विचार करून पुस्तकं लिहिली, तो सिद्धांत मांडला, पण ते स्वतः तसे वागलेत असं नाही. त्यांचं स्वतःचं वागणं तसं होतच असं नाही. पण एक हे आणखीन एका संतांनी आणखीन सोपं करून सांगितलं. ते काय म्हणले, पाश्चात्य विचारवंत विचार करत करत देवळापर्यंत आले, देवळाच्या प्रांगणात आले, पण ते गाभाऱ्यात शिरू शकले नाही. भारतीय संत गाभाऱ्यात शिरले असं त्यांनी त्यांच्या सोप्या भाषेत सांगितलं. हां, तर ही अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची, या सगळ्या प्रत्ययाच्या गोष्टी आहेत. मग आता हे निरूपण हा तिसरा समास का आला? कारण गुरु उपदेशाची स्वीकृतीची पृष्ठभूमी, एलिजिबिलिटी कळायला निस्पृह मन लागतं. आता बघा, दोन मित्र, त्यातला आता ह्या चिन्मय मिशननी एक एक वर्षाचा साधक कोर्स सुरू केला आहे, रेसिडेन्शियल. तर ते दोन मित्र बोलत होते, त्यातल्याच एकाने सांगितलं, म्हणे मला असा राग आला, मी अत्यंत जवळच्या मित्राला सांगितलं असा 1 वर्षाच्या कोर्ससाठी मी जातोय. तो म्हणला ठीक आहे म्हणे, जे जाऊन ये, परत आल्यावर काही नवीन शिकलास तर मला सांग. अरे अरे बापरे, म्हणजे त्याला सगळं जण काही माहितीच आहे. तर तर बरोबर आहे. तर पृष्ठभूमी नाही तयार अजून स्वीकारायची, निस्पृह मन पाहिजे. की मानव देह दुर्लभ आहे आणि अवनती ही, मला सगळं समजतं हे समाजाचं निरीक्षण करून त्यांनी सांगितलं. आणि मुख्य म्हणजे या सवयींना बदलण्याचे उपाय त्यांनी या निस्पृह निरूपणात सांगितले. की कसं म्हणले, दास म्हणे दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य याचा करू नये नाश. दास म्हणे सावकाश विवेक करावा. मला पुन्हा पुन्हा युवकांशी झालेल्या प्रश्नोत्तरामध्ये हे प्रश्नोत्तर आठवलं. कारण मला पटेल छोट्या विद्यार्थ्यांना सांगितलं उपदेश, मला तोच पटला. त्यांनी सांगितलं हे अद्वैत म्हणे ब्रह्म सगळीकडे आहे, आणि मग म्हणे तुम्ही तर आम्हाला देवाची सेवा करायला सांगता. मग ते स्वामीजी काय म्हणले, म्हणजे तुला खरोखरच ईश्वर चिंतनाने तुला हित साधायचं आहे का? तर म्हणे मी भगवंताचा दास आहे अशी सुरुवात कर. एकदम अद्वैत वेदांतावर शिरू नकोस. दास म्हणे सावकाश विवेक करावा. तर म्हणे न पाहता उत्तम विवेक अवगा होतो अविवेक, अविवेके प्राणी रंक ऐसा दिसे. म्हणजे उत्तम विवेक म्हणजे सोसेल इतकंच. तो जो विचारणारा होता, त्याला आधी त्यांनी विचारलं, असा प्रश्न विचारल्यावरती ब्रह्म सगळीकडे आहे आणि देव मूर्ती पूजा आहे काय आहे, स्वामीजीने त्याला विचारलं तुझ्या हॉबीज काय आहेत म्हणले, सांग मला. तर तुझ्याबद्दल आधी माहिती सांग. कारण आपण जेव्हा संतांना प्रश्न विचारतो ना, तेव्हा ते प्रश्नाचं उत्तर तर देतातच, पण त्याच्याही पेक्षा
ते प्रश्नकर्त्याला संबोधित करतात. इंग्लिशमध्ये आणखीन सोपं जाईल. ही डझन आन्सर द क्वेश्चन, ही आन्सर्स द क्वेश्चनर. ते क्वेश्चनरशी जे संवाद साधतात. मग हा कुठल्या भूमिकेतनं प्रश्न आलेला आहे, तर ते म्हणले तर त्याला माउंटेनिअरिंगची आवड होती. तर ते म्हणले तुला म्हणे शिखर चढायचं आहे, एव्हरेस्ट शिखर, तो एकदम म्हणे शिखरावर चढायला जातोस का? नाही, आधी बेस कॅम्पला जातोस. मग तिथे तुझी सवय करून घेतोस तुझ्या श्वासोश्वास कमी ऑक्सिजनमध्ये असण्याची. मग म्हणे पुन्हा खाली येतोस, मग पुन्हा वर जातोस. तसं म्हणे हळूहळू जा वरती. एकदम ब्रह्माचा विचार तुला झेपणार नाही. तसं असं समर्थ म्हणतात, दास म्हणे सावकाश विवेक करावा. मग आता आपल्याला वाईट सवय कोणी शिकवतं का? वाईट सवय कोणी शिकवत नाही. की आपण बाजूला समाजामध्ये अवनतीची कारणं आहेत, तीच माझ्या अवनतीची कारणं आहेत. तर ह्या वाईट संगतीने माझी बघता बघता हानी होते. हं. आणि मग ते उपाय सांगताना ते काय सांगतात, की एकाग्र करुनिया म्हण बळेची धरावे साधन, यत्नी आळसाचे दर्शन होऊच नये. एक साधक भेटले बघा. ते काय म्हणले, म्हणे अरविंद तुमचा आता 3 आठवडे दासबोध नव्हता ना, तर म्हणे मी काय केलं विचारा. म्हटलं काही इंटरेस्टिंग केलं का सांगा. ते म्हणले गेल्या काही दशकातल्या ज्या चांगल्या चांगल्या ओव्या आहेत त्या मी लिहून काढल्या, त्या पाठ केल्या. आणि म्हटलं किती झाल्या ओव्या अशा आवडल्या? काहीतरी त्यांनी सांगितलं 12-15 ओव्या आहेत. त्यामुळे मी माझ्याच आवाजात रेकॉर्ड केल्या. हं. आणि कशा रेकॉर्ड केल्या म्हणे, लीड अँड फॉलो. ते गीता चॅन्टिंगला आम्ही ते CD काढले ना, त्याच्यावरून त्यांना कल्पना आली. म्हणले आम्ही जसं काही मी कोणातरी म्हणायला शिकवतोय असं. तर समजा आता ही 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 त्यातली ओवी आहे म्हणून मला आठवलं. एकाग्र करुनिया म्हणून थांबले. म्हणजे जणू काय ते पुन्हा म्हणतात मनातल्या मनात, एकाग्र करुनिया म्हणून बळेची धरावे साधन, यत्नी आळसाचे दर्शन होऊच नये. असं स्लो स्पीडने एकदा म्हटलं आणि नंतर फास्ट स्पीडने म्हटलं. ह्या स्टाईलने त्यांनी रेकॉर्ड केल्या 10-15 ओव्या. आणि म्हणले अंधार करतो, इंटरनेट फोन सगळं बंद करतो आणि मी ते ऐकतो. आहा. मग म्हटलं मग त्यांना तुम्हाला आवडतं, मग काय आवडलं? तर म्हणे मला वेगवेगळे अर्थ त्याचे सुचतात. आहा. हम्म. पुढची ओवी आहे बघा. पाठ उदंडची असावे, सर्व काळ उजळीत जावे, सांगितले गोष्टीचे असावे स्मरण अंतरी. हे मनामध्ये ते रुजत जातं. आणि हा बघा जणू काही त्यांनी नकळत किंवा मी असं कशाला म्हणून नकळत, पण रामदास स्वामींची शिकवण त्यांनी कशी अंगीकारली बघा. कारण ह्याच्या पुढची ओवी बघा. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा, प्रचित येईल तो घ्यावा अर्थमनी. त्यांनी त्यांनी काय शब्द वापरले, मला या ओव्यांच्या वेगवेगळ्या डायमेन्शन्स कळल्या. रामदास स्वामी काय म्हणतात, प्रचित येईल तो घ्यावा अर्थमनी. मला गमतीची आठवण सांगतो. 2 वर्ष आम्ही शिकायला होतो ना, एक 10-12 उपनिषदं शिकवली. मग त्यातली एकदा या स्वामिनी विमलानंदा, की ज्या 80-85 स्कूल्सचं त्या प्रिन्सिपॉल जणू काही असल्यासारख्या त्यावेळेस होत्या. तर त्यांनी विचारलं कुठलं त्यांना पटनी प्रश्नोत्तरं घेतली विद्यार्थ्यांबरोबर. मग विद्यार्थ्यांनी काय म्हणले, की आम्हाला हे उपनिषद हे नाही समजलं, हा ग्रंथ नाही समजला. तर त्या काय म्हणल्या, तुमच्या बुद्धीला त्यातलं जेवढं समजलं तेवढंच तुमच्यासाठी आहे असं धरून चाला. तुम्ही स्वतःकडे कमीपणा स्वीकारू नका, असं घेऊ नका की अरे मला तर नाही समजलंय, मला हेच फक्त 2 श्लोक समजले, जास्ती अपील झाले. पण ठीक आहे तेवढंच, म्हणजे ते बाकीचं तुमच्यासाठी नव्हतं. पुढचं उपनिषद त्यातलं काय आवडलं, काय तुम्हाला सोपं गेलं. समर्थ तेच सांगतात, प्रशीत येईल तो घ्यावा अर्थ. म्हणजे तुम्हाला दुसरी कुठली शंका तुमच्या मनात ती दुसऱ्या उपनिषदाने जाईल. हं. ते तुम्हाला नाही समजलं का, मग ते तुमच्यासाठी नाही. तरी इतका मुलांना आम्हाला सगळ्यांना असं वाटलं हां हा वेगळा अप्रोच आहे. की
आता बघा, हे पुढचे जे समास आहेत ते आता आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. पण हा पाया समर्थांनी खूप सुंदर रचला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या समासामध्ये. मग देह दुर्लभ निरूपण, मग आपली साधना कशी चालू आहे ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आपण विचार करतच असतो. आणि धर्मसंस्थापनेचे नर, हे त्यांनी एक शिवाजी राजाचा समोर उद्देशून त्यांनी केलेला समास आहे. आणि आता ह्याच्या पुढचा जो समास आहे तो फारच सुंदर आहे. आता बघा, असं समर्थ एक शिकवण्याची हे चिन्मयानंदांनी त्यांच्या प्रवचनामध्ये अनेक वेळा सांगितले, की तो वक्ता जो असतो तो दोन एक्स्ट्रीमची उदाहरणं देतो. आणि त्यांनी काय होतं, ऐकणारा समजा लक्ष नसेल क्षणभर तर एकदम जागा होतो. तसं हे हा आधीचा धर्मसंस्थापनेचे नर इतकं उच्च उदाहरण दिल्यानंतर एकदम मी कुठे आहे तर जनस्वभाव निरूपण रामदास स्वामींनी सांगितलं, की सामान्य माणसाचं लगेच त्याच्यानंतरचा लगेच सातवा समास सामान्य माणसाचं वर्णन करणार आहे. त्यातली आपण नुसती समासाची या फोड बघू, हा समास पुढच्या वेळी बघू. तर समासाची फोड अगदी साधी आहे, की जनसामान्यांची उपजत स्वार्थ बुद्धी असते. आपली सगळ्यांची स्वार्थ बुद्धी असते, देहाला धरून असते. त्याचं वर्णन 1 ते 10 ओव्यांमध्ये आहे. आणि त्यानंतर सद्बुद्धी आणि विवेक ह्याचा आपल्या स्वार्थ बुद्धीशी रेफरन्स घेऊन वर्णन केलंय. असा अगदी छोटा समास आहे हा, पण हा फार चांगला आहे बघा. हं, हे आपलं आत्मपरीक्षण असल्यासारखंच आहे. त्यातली फक्त एक ओवी बघू आपण. हं? जन जनस्वभाव निरूपण समास 7वा. श्रीराम जनाचा लालची स्वभाव, आरंभी म्हणती देव. म्हणजे देव म्हणजे काय? म्हणजे मला काही देव ऐसी वासना. अरे बापरे समर्थ म्हणले, बघा त्यांना किती आता हे 18व्या दशकामध्ये 7व्या समासामध्ये ओवी समर्थाने घेतले. त्यांना जनस्वभावाचा किती त्यांना अहो, आपल्यासारखेच लोक त्यावेळी असणार, ते आणखीन लोक वेगळे कुठून असणार. हं, माझ्यासारखे लोक समोर बसले असतील, ते म्हणले अरे तू म्हणतोस देव आहे देव आहे, पण तुझ्या मनात काय आहे मला माहिती आहे. जनाचा लालची स्वभाव, आरंभी म्हणती देव. म्हणजे मला काही देव ऐसी वासना. अ- अशा अनेक कोपरखळ्या मारून त्यांनी आपलंच वर्णन रेखाचित्र उभं केलंय. आणि त्याच्यावर सद्बुद्धी आणि विवेक सांगणाऱ्या अ, ओव्या पुढे आहेत. आणि याच्यानंतर फार सुंदर पुढचे 2 समास इतके सुंदर आहेत. याच्यानंतर कसं बघा, एकदम वेव सारखं. मग याच्यानंतर आ- आठ 8व्या समासामध्ये पूर्ण वेदांताचा गहन सिद्धांत सांगितलाय. आणि त्यानंतरच्या समासामध्ये झोप म्हणजे काय ते सांगितलंय. निद्र निद्रेचं वर्णन आहे. तर काय, मी जास्ती बोलत नाही, मला ते माझंच वर्णन वाटतं. पण ठीक आहे. तर आता मी थांबतो इथे. मग आपण पुढच्या आठवड्यात ह्याच्या पुढचा भाग. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि.